वेळी कसं काय चुकतो रे आम्ही? हा, आता ह्या वेळी कुठं चुकलो हेच कळणं झालंय. मी सांगू का, तुम्ही तुमचं खाजगी लव सार्वजनिक करायला नको होतं. म्हणजे तुम्ही ते गिफ्ट ना तिला गुपचूप द्यायला पाहिजे होतं. कदाचित तिने ते स्वीकारलं असतं. तिला असं प्रेमाचं प्रदर्शन केलेलं आवडलं नसेल. म्हणूनच तिने घेतलेलं नाही बहुतेक. नाना पण होतं ना तिथं. बहुतेक त्यांचं पण दडपण आलं असेल तिला. भैया, बोला, काय काम काढलं? आपला खास माणूस येतो, बोला. मी तुम्हाला सावध करायला आली. सावध? अहो जरा तरी अक्कल असल्यासारखं वागा की. ते गिफ्ट कशाला जायला तुम्ही? तुम्ही काही इथं आमच्या जखमीवर मीठ सोळा झालाय का? तुम्ही गिफ्ट जायचा मूर्खपणा करायला नको होता. तुम्ही सावध करायला आलाय का इज्जत काढायला? तेच तर सांगतेय मी. ते गिफ्ट झाल्यानं ना तुमचा फायदा झाला ना त्या शीतलचा तोटा झाला. उलट त्या शीतलच्या नजरेत तुम्हीच वाईट झालात. एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातली कुठलीच पोरगी अशी चार चौघासमोर आपल्या प्रेमाचा स्वीकार नाही करणार. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? मला एवढंच म्हणायचंय की प्रेम जबरदस्तीनं नाही मिळवता येत. मग आता सगळंच सांगायला मला काही एवढा वेळ नाही. फक्त एक गोष्ट सांगते, प्रेम मिळवायचं असेल तर आधी ते द्यायचं. आणि मागून पण मिळत नसेल तर हिसकावून घ्यायचं. आपला फंडाचे चुकीचा फंड आहे. प्रेम मिळवण्या अगोदर विश्वास मिळवावा लागतो आणि तो एकदा मिळाला की प्रेम आपोआप चालत येतं. मग तुमचं घोडं कुठं अडले? आता अडणार नाही, कारण लगाम माझ्या हातात आहे. हेच तर सांगायला आले होते ना मी तुम्हाला मगाशी, पण तुम्हाला वेळच नव्हता. मगाशी जर माझं ऐकलं असतं ना तर असा मूर्खपणा केलाच नसता. ही जेडी म्हणते ते करेक्ट आहे. मग आता काय करायचं? हे काम एकट्या दुकट्याचं नाही. जर आपण एकमेकांना मदत केली तर त्यात तुमचा बी फायदा आहे आणि माझा बी. तो कसा काय? मला अजिंक्य पाहिजे आणि तुम्हाला शीतल पाहिजे ना? एक्झॅक्टली. मग आता कान देऊ नाही का? आत्ता कुठे अजिंक्यांना कॉल लेटर आलंय, अजून ट्रेनिंग बाकी आहे. त्याआधी त्यांच्या कॅरेक्टर सर्टिफिकेटच्या चौकशीसाठी पोलीस येतील आणि त्यात जर त्यांना चुकीचा रिपोर्ट मिळाला तर अजिंक्य जाऊ शकणार नाही. मग आता असं काहीतरी केलं पाहिजे की अजिंक्य ट्रेनिंगला जाणार नाहीत. पण मग यात माझा काय फायदा? ते वेळ आल्यावर सांगते की. फक्त आता तुम्ही अजिंक्यांवर बारीक लक्ष ठेवायचं. ते कुठं जातात, काय करतात, कुणासंग फिरतात. कारण मला असा डाऊट आहे की अजिंक्यांचं नक्कीच काहीतरी चाललंय. काय 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 चाललंय म्हणाला? सांगते की, ते बी वेळ आल्यावर सांगते. बरं आता मी निघते, येऊ का? या. टॅलेंट हा, ही जेडी वाटते तितकी साधी बोळी नाही बरं का. हिचं डोकं लई सुपीक आहे. भैया यालाच म्हणतात खाली मुंडीन पाताळ धुंडी. पण हिला नक्की काय करायचंय हे तिनं सांगितलंच नाही. भैया अहो हिने हुकमाचं पान राखून ठेवलंय, पण ती जी काय सांगते ना ती करणं आपल्या तोट्याचे. कसं काय? आता काही करून आजा ट्रेनिंगला गेला पाहिजे.
तू जितक्या लवकर गावातनं बाहेर जाल ना तेवढा तुमचा मार्ग मोकळा. टॅलेंट तू म्हणतोय ते बरोबर आहे, पण माझं मन म्हणतं की या घडीला आपण जेडीचं ऐकलं पाहिजे. हिच्या डोक्यात काय आहे हे कळलं पाहिजे. काय ग एवढा वेळ का लागला फोन उचलायला? अग आज वासुबारच नाही व्हय. अग हा मी जितू काका आणि आप्पा गोट्यातच आहेत. बया मी बी खास नैवेद्य देऊन आले गाईला. आले अग तू नीट बोल की. मी तुमच्या घरी जायला पाहिजे होतं. आमच्या घरात आहेत ना सगळ्या म्हशीच आहेत. ऐ लाज ना वाटत मामीला ना जयश्रीला म्हस म्हणायला. ए वसुबारच आहे म्हणून म्हणतोय. आणि काय ग काकांसमोर लयच बोलतीस. अरे गेले ते बोल आता. गिफ्ट का नाही घेतलंस? माझी मर्जी. अगं पण फुकटचा तमाशा झाला ना. होऊ दे की. आणि तसं बी मी कुणाकडनंही गिफ्ट घेतलेलं कुणाला तर आवडत नाही. कुणाला आवडत नाही? तुला काय करायचंय? मला कळलं नको होय. ज्याला आवडत नाही त्याला माहितीये. मला माहिती की कोण आहे तो. कोण आहे? मी का सांगू? मग नको सांगू. तुला माहितीये ना. मग झालं तर. ढापण्या काय 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 दिवाळी काय म्हणते? हा मस्त चालली. किल्ला बिल्ला बनवलास का नाहीस? आमचा किल्ला बघायला ये. येतो वेळ मिळाल्यावर. येडायस का रे तू? का? आपल्या किल्ल्याचा तपास नाही मी कशाला उगाच जाहिरात करतोय? अरे येड्या यासनी बी कळू दे की आपल्या अंगात किती नाना कला ती. अरे त्याशिवाय आपली गावात पब्लिसिटी होणार नाही.